गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. चला तर मग आज संध्याकाळसाठी काहीतरी चविष्ट आणि हेल्दी बनवूया. आज मी मिक्स डाळीचे पराठे बनवते. त्यात उडीद डाळ, मटकीची डाळ, काळी डाळ आणि मुगाची डाळ सगळ्या डाळी एकत्र भिजत टाकल्या. पण थोड्या वेळाने आठवलं की अरे अख्खा मूग पण भिजत टाकायला हवा होता. मग काय लगेच मूग निवडून घेतला आणि तो सुद्धा पाण्यात भिजत टाकला. त्यानंतर मला खूप भूक लागली. म्हटलं चला इन्स्टंट काहीतरी बनवूया. मॅगी होती, म्हटलं चला मॅगी खाऊया. गॅस पेटवला, कढई ठेवली, पाणी टाकलं आणि तेवढ्याच क्षणात मला लक्षात आले अरे मॅगीचा मसाला तर संपला आहे, कारण ते सर्व मसाले मी आधीच भाजीमध्ये वापरून घेतले होते. मग मॅगीचा प्लॅन कॅन्सल केला. मग काय घरातली छोटी मोठी कामं करायला हातात घेतली. काम करता करता पार्सलवाल्याने बेल वाजवली आणि बघते तर माझी वॉच आलेली होती. ती अनबॉक्स करायला मी खूप एक्सायटेड होते. मग काय नक्कीच अनबॉक्सिंग केली. दुपारी भिजलेल्या डाळी संध्याकाळी उघडून पाहिल्या तर त्या छान मऊ आणि व्यवस्थित भिजल्या होत्या. मग त्या सगळ्या डाळी स्वच्छ धुवून चाळणीत काढून घेतल्या. मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं होतं म्हणून त्यात मिरच्या, लसूण, आलं, बडीशेप, जिरे, मीठ टाकून छान बारीक होईपर्यंत ग्राइंड करून घेतलं. ग्राइंड करून घेतल्यानंतर कोथिंबीर छान बारीक चिरून घेतली. उरलेली कोथिंबीर पेपरमध्ये रॅप करून डब्यात भरली आणि डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवली. असं केल्याने कोथिंबीर खूप दिवस ताजी राहते. नंतर कांदे बारीक कट करून ते बॅटरमध्ये टाकले आणि इथे मिक्स डाळींचा पराठा रेडी.